धाटाव एमआयडीसी मधील बेकायदेशीर रोड पार्किंग विरोधात मनसे आक्रमक 8 दिवसात कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा। रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी परिसरात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या अवजड वाहनांच्या पार्किंग विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली। मनसे रोहा तालुका अध्यक्ष अक्षय राटाटे यांनी प्रशासनाला इशारा देत पुढील 8 दिवसात रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग बंद करण्यात आली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी भूमिका जाहीर केली। अक्षय राटाटे यांच्या म्हणण्यानुसार धाटाव एमआयडीसी परिसरात दररोज शेकडो केमिकल टँकर आणि इतर अवजड वाहनं रस्त्याच्या कडेला उभी केली जातात। अनेक टँकरमध्ये धोकादायक रसायनं असल्याने अपघात किंवा आग लागल्यास मोठी जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचं म्हटलं। याशिवाय जैनवाडी स्टॉप परिसरात खासगी पार्किंग मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। आवश्यक परवानगी नसताना ते सुरू असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे। संबंधित पार्किंग कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, त्यास कायदेशीर मान्यता आहे का, याची चौकशी प्रशासनाने करावी असं मागणी राटाटे यांनी केली। मनसेनं प्रशासनाला तातडीनं रस्त्यांवरील बेकायदेशीर पार्किंग हटवून वाहतूक सुरळीत करण्याचं आवाहन केलं। अन्यथा जन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल असा इशारा दिलाय। आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे रोहा तालुका अध्यक्ष अक्षयजी आहेत। अक्षयजी, आज तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा जे आहे ते उपस्थित केलेला आहात की अनधिकृतपणे एमआयडीसी मध्ये म्हणजे लावणारी ही पार्किंग आहे टँकरची, कशा पद्धतीने आपण पोलिसांना निवेदन दिलेलं आहात आणि काय एकंदरीत आपली मागणी नेमकी आहे? नमस्कार, मी अक्षय राटाटे, मनसे रोहा तालुका अध्यक्ष। आज आम्ही रोहा पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यासाठी गेलो होतो। निवेदन अशा संदर्भात होता की रोहा तालुक्यातील धाटाव एमआयडीसी त्याच्यामध्ये असणारी अनधिकृतपणे चालणारी पार्किंग, त्या पार्किंगमध्ये मोठमोठ्या हजारडचे केमिकल टँकर इथे उभे असतात। त्या केमिकल टँकरमुळे आज इथे हजारो नागरिक इथे कामगार ये जा करत असतात व ये जा करत असताना मोठमोठे ॲक्सिडेंट या एमआयडीसीमध्ये घडलेत ह्या अनधिकृत पार्किंगमुळे। आम्ही वारंवार प्रशासनाला निवेदन देत आलोत, बाबा हे पार्किंग आहेत ते लिगलीपणे पार्किंगमध्ये ठेवा, का कंपनीच्या आवारात ठेवा। आम्ही कंपन्यांना पण वारंवार सूचना देत आलोत, पण कंपनी आणि इथले अधिकारी वर्ग काही इथे काही लक्ष देत नाहीत। तर पोलीस प्रशासनानं आम्ही अशी मागणी केली आहे, येत्या 8 दिवसाच्या आत इथले अनधिकृत पार्किंग चालणारी आहे ती लवकरात लवकर हटवावी, कारण इथे मोठा परिसर, इथे नागरिक वस्ती मोठी आहे। जर एखादा अपघात घडला तर पूर्ण वसाहत घेऊन जाऊ शकतो, त्याच्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होऊ शकतो। म्हणून 8 दिवसाच्या आत इथली पार्किंग हटवण्यात यावी, अन्यथा मनसेतर्फे मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। तुम्ही म्हणताय की 8 दिवसामध्ये जी आहे ती कारवाई करण्यात यावी, या संदर्भात आपण काय पत्र दिलेलं आहात का, निवेदन दिलेलं आहात का, किंवा मनसेची भूमिका नेमकी काय राहणार आहे? 2023 मध्ये सुद्धा एमआयडीसी पोलीस स्टेशनला प्रांत ऑफिसर यांना आम्ही पत्र देण्यात आले होते। 2024 मध्ये सुद्धा आम्ही पत्रव्यवहार केले होते, पण अद्याप इथे दिसून येत नाहीत की इथे ॲक्शन मोडवरती सरकार काम करतो असं दिसण्यात येत नाही। त्यामुळे आम्ही आता परत सुद्धा आम्ही त्यांना पत्रव्यवहार केला आहे। जर त्यांनी पार्किंग इथनं हटवण्यात प्रशासनाने जर इथं लक्ष दिलं नाही तर आम्ही आता येत्या 8 दिवसामध्ये नक्कीच इथं आंदोलन करणार आणि आमच्या प्रकारे इथली सर्व प्रकारे चालणारी अनधिकृत पार्किंग आहे ते हटवण्यात येणार। आणि त्याच प्रकारे इथे जैनवाडी स्टॉप परिसरात असणारी प्रायव्हेट पार्किंग आहेत त्यांच्या संदर्भात सुद्धा आम्ही पोलीस प्रशासनाने अधिकाऱ्यांना सांगितले, ती सुद्धा पार्किंग त्यांचे डॉक्युमेंट, त्यांना एनओसी वगैरे आहे का नाही ते सुद्धा चेक करण्यात यावे, की एखादा इथे प्रकार घडला तर इथे मोठ्या प्रमाणात अपघात होऊ शकतो। ते वाचवण्यासाठी इथले नागरिकांना कोणताही मोठा प्रश्न निर्माण होऊ नये त्यासाठी आम्ही ही भरारी घेतले की इथले अनधिकृतपणे चालणारी पार्किंग आणि एमआरसीतील चालणाऱ्या कंपन्यांचा, चालणारा अधिकारी वर्गांचा चालणारा मनमानी कारभार यांच्या विरोधात आम्ही आज आंदोलन घेण्यासाठी आम्ही इथे प्रशासनाला लेटर दिला आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। हे होते मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष अक्षयजी राटाटे यांनी प्रशासनाला जे आहे ते एक इशारा दिलेला, अल्टिमेटम दिलेला आहे की 8 दिवसामध्ये ही जी अनधिकृत जी पार्किंग आहे ती हटवली नाही तर तीव्र आम्ही आंदोलन करू। कॅमेरा पर्सन दीप पाटेकरसह मी अक्षय जाधव, रोहा, रायगड।